श्रीनिवास रामानुजनकडून आपण शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे मॅथला काय इंट्युशन लागते सगळ्यात जास्त आवश्यक आहे. आता त्यांनी काय एका खेडेगावामध्ये राहत होते ते, मग त्याला एवढं सगळं कसं सुचलं? हजारो थेरम त्यांनी तयार केले, एवढे इक्वेशन बनवले. त्यांनी काही पुस्तक वाचले नव्हते किंवा काहीच नाही. कुठून आलंय? इंट्युशन, अंतप्रेरणा मॅथमध्ये असते, ती फार महत्वाची असते. त्याला काय, ज्या गावामध्ये ते शिकला तिथं तो म्हणजे प्राथमिक शाळाच होती फक्त, जिथं 10वी पर्यंत समजा शिकला तिथं काय फॅसिलिटी काय होत्या, आणि पुन्हा देश पुन्हा फार त्यात होता. शिक्षणाची सुविधा काय, उलट शिकवणे असं वाटायचं इंग्रजांना आपल्या लोकांनी इथल्या. तर तशा काळामध्ये त्याने एवढे शोध लावले की आज ते काय एक पिक्चर निघाला होता मला आठवतंय का, मॅन हू नोज इन्फिनिटी. ज्याला इन्फिनिटी माहिती आहे असा माणूस. इन्फिनिटी म्हणजे काय, अनंत, जे आपण व्यक्तच करू शकत नाही अशी संकल्पना त्याला आपण इन्फिनिटी म्हणतो. तर ती ज्याला माहिती आहे तो कोण आहे, तर रामानुजन आहे. तर इतका तो बुद्धिमान होता, म्हणजे अजून पण शोध लागत नाही लोकांना, ते त्याने काय लिहून ठेवलं ते अजून पण कळत नाही. त्याने जाऊन आता 100 वर्ष झाले, म्हणजे तरी अजून पत्ता लागत नाही लोकांना त्यांनी काय म्हणलंय ते, इतकं ते बुद्धिमान होतं. म्हणजे फक्त पुस्तक वाचूनच ज्ञान मिळते असं नाही, त्यासाठी इंट्युशन काम करते. अंतप्रेरणा महत्वाची असते. आणि ती कशी जागृत होते अंतप्रेरणा? तुम्ही तुमच्या आतमध्ये जायला पाहिजे. आपण बाहेर बघत राहतो, आपल्या आपल्या आतमध्ये बघतच नाही. जितकं तुम्ही मध्ये आतमध्ये जाल खोलवर स्वतःच्या, तितकं तुम्हाला भरपूर ज्ञान भेटेल. स्वतःलाच लक्षात येईल की आपल्याला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. म्हणून मॅथला प्रॅक्टिस तर तेवढीच महत्वाची आहे. प्रॉब्लेम सोडवणं तर तितकंच आवश्यक आहे. स्पीड महत्वाची, ॲक्युरसी आहे, पण इंट्युशन पण तेवढंच महत्वाचं आहे. अंतप्रेरणा जी असते, सुचलं पाहिजे तुम्हाला, ते प्रॉब्लेम तुमच्याशी बोलायला पाहिजे. ते समोर एक्झाम्पल दिसलं की तुम्हाला आतून सुचायला पाहिजे की अरे इथे असं केलं पाहिजे, इथं हा फॉर्म्युला वापरला पाहिजे, इथे ही व्हॅल्यू ठेवली पाहिजे. हे मधून यायला पाहिजे, आतून. तर त्यासाठी इंट्युशन पाहिजे. इंट्युशन कधी येते तर मन एकाग्र पाहिजे, डिस्ट्रॅक्शन असू नये. मन एकाग्र कधी होते, जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये जाता. आणि आतमध्ये कसं जायचं, तर त्याच्यासाठी स्वतःला म्हणजे मेडिटेट केलं पाहिजे. मेडिटेशन हा त्याच्यातला सगळ्यात प्रभावी उपाय आहे. काही जमत नसतं, डोळे बंद करून बसा, अर्धा तास 1 तास नुसतं मौन राहा, बोलू नका काही. ते सुद्धा इंट्युशनच आहे, ते सुद्धा मेडिटेशनच आहे. नुसतं डोळे बंद करून बसा तरी पण चालतंय. नुसतं श्वासावर लक्ष केंद्रित करा तरी पण चालेल. फक्त दीर्घ श्वास घ्या, ओमकार जे असतात ते काहीतरी करून तुम्ही स्वतःचं मन एकाग्र करा. बरोबर इंट्युशन क्रिएट होत आहे, मॅथमध्ये तुम्ही परफेक्ट होता. या गोष्टी ज्या आहेत ना, ह्याच्याकडे आपण फार सिरियसली बघत नाही. म्हणजे तुम्हाला ते एक गोष्ट सांगितली होती, तुम्हाला आठवते का बघा, ती सांगून आपण हे संपू. ती ती लाकूड जळायची एक गोष्ट सांगितली तुम्ही, ते एकदा परत रिपीट करतो. ते ते एका लाकूड तोडणं, त्याला झाड तोडायचे असतात. पहिल्या दिवशी त्याने 8 तास काम करत, तर त्याने 2-4 झाड तोडतंय. दुसऱ्या दिवशी परत 8 तासच काम करतंय, पण तेवढं काम नाही होत. 4च्या ऐवजी 3च झाड तोडले जातात. परत तिसऱ्या दिवशी अजून तेवढंच वेळ काम करतंय. वरची तिची स्पीड कमी होते. शेवटच्या दिवशी तर त्याला अगदी अर्ध झाड पण तोडता येत नाही 5-7 दिवसात. मग असं का झालं? तर कशामुळं त्याची स्पीड कमी झाली? काम तर तेवढंच वेळ करतोय, रोज तेच काम करतोय, तरी पण पहिल्या दिवशी अभ्यासच असंच होत आहे. मग काय कमी कशामुळे झालं? कोण सांगते त्याचं रिझन काय? त्याची स्पीड कशामुळे कमी झाली? हां, राईट, करेक्ट. ते जे ज्या शस्त्राने ते तोडत होतं ना,
रोज तोडल्यामुळे ते बोचट होत गेलं. त्याला धार लावायला पाहिजे दररोज. ती धार लावली नाही. कशामुळे लावली नाही? तर मला वेळ नाही. मला काम करायचं, झाड तोडायचं ना. मी धार लावत बसलो तर गाडी चाकायचं समजा त्याच्यात हवा नाही. मला टाइम नाही, आता मला लवकर जायचं आहे. स्पीडनं चालणारच नाही गाडी. का? टायर पंक्चर आहेत, हवा नाही. पण नाही, मला टाइम माझ्या संपलाय. तसं काही मुलं काय करतात, मला अभ्यास करायचा, मला वेळ नाही. मग मी ह्या गोष्टीला कसा वेळ देऊ? मग जे काम तुम्हाला करायला 8 तास लागतात, ते काम जर समजा तुमचं 4 तासात पूर्ण होत असेल, तर तुम्हाला अर्धा तास त्याच्यासाठी द्यायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. काही जणांना ते वाटतं की माझा वेळ वाया जात आहे, मी सगळं हे करत बसलो समजा, तर मग माझा अभ्यास कसं होईल? हे डोक्यातनं काढून टाका. जोपर्यंत त्या कुऱ्हाडीला धार, त्याने रोजच्या रोज जर धार लावली असते, अर्धा तास दिला असता समजा, तर त्यानं पहिल्या दिवशी जेवढं काम केलं तेवढंच काम दुसऱ्या दिवशी पण केलं असतं, तेवढंच तिसऱ्या दिवशी. आपलं असंच होत आहे. आपण नवीन 11वीत आलो की रोज प्रचंड अभ्यास करतो, 7-8 8-8 तास. हळूहळू आपली स्पीड कमी होते. 8 तासाचे 4 तासावर येते, 3 तासावर, 2 तासावर. शेवटी जर आपण सिस्टीममधून बाहेर पडतो, का तर सगळी एनर्जी संपली, आपण त्याला चार्जिंग केलंच नाही. म्हणून रोजच्या रोज जसं गाडीमध्ये दररोज पेट्रोल भरणं आवश्यक आहे, त्याशिवाय गाडी चालणार नाही. हवा चेक करणं आवश्यक आहे, पंक्चर आहे का बघणं. तसं हे खूप गरजेचं आहे की रोजच्या रोज स्वतःला रिफ्रेश करणे, स्वतःला चार्ज करणे. त्यासाठी तुम्ही कुठलेही पर्याय वापरू शकता. तुम्हाला जे योग्य वाटतात ते कोणतेही पर्याय वापरून तुम्ही स्वतःला फ्रेश ठेवू शकता, चार्ज ठेवू शकता. ज्याच्या जे परंपरेत ज्या ज्या गोष्टी आहेत ते करू शकता. कोणी मेडिटेशन करू शकते, प्राणायाम करू शकते, कोणी सूर्यनमस्कार घालू शकते, ओमकार, ध्यान, जप करू शकते. काय जे काय तुमच्या कल्चरमध्ये, तुमच्या परंपरेत जे चालू आहे ते करून तुम्ही स्वतःला एकदम मोटिवेट ठेवू शकता, स्वतःला स्ट्रॉंग बनवू शकता. काही पण करा. कोणाला रनिंग करून एनर्जी येत असेल तर ती करा. कोणाला सूर्यनमस्कार घालून येत असेल, कोणाला समजा गाणे ऐकून येत असेल तर तेवढं करा. पण ते काही ना काही करून स्वतःला रोजच्या रोज फ्रेश करून मग अभ्यासाला बसा. मग तुमची एनर्जी कमी होणार नाही. तर तुम्ही डाऊन असलेल्या अवस्थेत अभ्यासाला बसलात की तुमचा अभ्यास पण होणार नाही, वेळ तर जाईल तेवढाच. पण त्या लाकूड तोड्यासारखं पहिल्या दिवशी त्या 4 झाडं तोडले, तर दुसऱ्या शेवटच्या दिवशी त्याला अर्धं झाड पण तोडता आलं नाही. स्पीड कमी झाली, वेळ तर तेवढाच गेला, पण काम काहीच नाही झालं. त्याच्या 1/4 पण नाही झालं. तसंच आपल्या अभ्यासाचं पण होतंय. तर ते होऊ दे नका.